शेवगाव तालुक्याचं वाटोळं होईल असे जाणीवपूर्वक निर्णय लोकप्रतिनिधींकडून घेतले जात असून आपण सर्वांनी लोकप्रतिनिधींच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे। सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता अत्यंत भयान अवस्था असून सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलंय। विरोधक म्हणून आपण या कार्यपद्धतीवर अंकुश ठेवायला हवा। त्याकरता तालुक्यातल्या मातीतला माणूस लोकप्रतिनिधी करा आणि सर्वांनी संघटित होऊन जागरूक राहा असं आवाहन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटलांनी केलं। शेवगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील शेतकरी अल्पदर भोजनालयाचा शुभारंभ माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या अध्यक्षतेखाली झाला। यावेळी चंद्रशेखर घुले बोलत होते। प्रमुख अतिथी म्हणून अरुण पाटील लांडे, बाप्पासाहेब पारनेरे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थातील पदाधिकारी उपस्थित होते। चंद्रशेखर घुले म्हणाले की तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी आदी प्रश्न सोडवण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत। 14व्या वित्त आयोगासाठी ग्रामपंचायतींना दिलेला निधी सरकारनं वीज बिलापोटी कपात करून घेतलाय। चारा छावण्या सुरू करण्याकरता पालकमंत्री आणि आमदार यांची शिफारस कशासाठी पाहिजे? पशुधन कोणत्या पक्षाचे असते का? ताजनापूर योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 1 रुपयाही निधी या सरकारनं दिला नाही। आपलेच काही कार्यकर्ते व्यक्तिगत कामासाठी लोकप्रतिनिधींच्या मागे फिरतात, हे योग्य नाही असं ते म्हणाले। काय फार बोलणार नाही, पण आज मुद्दामून परवा आम्ही इथं बसलो होतो आणि आपण मला आमदार साहेबांनी सूचना केली की आपल्याला काहीतरी आता दुष्काळाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना आपल्याला मदत करणार। राजू भाऊ, आपण सगळ्यांनी परवा चर्चा केली होती। आताच सगळ्यांनी सांगितलं की बाबा आता पुढे कसं जायचं, काय जायचं, पण मी हेच सांगायला आलो की गेले 2 वर्षापासून सातत्याने लोकप्रतिनिधीच्या विरुद्ध आवाज उठवायचं काम तुम्हाला आपल्याला करावं लागणार आहे। आज आताच दिलीपरावांनी सांगितलं इफेक्ट आहे की बाबा आपण आपल्यातली चर्चा करतो, परंतु एक वाईट वाटतं लोकप्रतिनिधीबद्दल कोणी काही बोलतच नाही ना। म्हणजे कसं काय फार चांगलं काम चाललं आणि आपणच सगळे मूर्ख हे म्हणणं एकदम चुकीचं आहे। तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? कारण सातत्याने किती जी आर उलटे आले। आपण लिफ्टचा विषय होता, मिलिंद नानांनीच आहे ते उपस्थित, बाळू आहेत, बबन आहेत, सगळेच आपण चर्चा केली होती विष्णू की बाबा बॅकवॉटरचा विषय असेल किंवा आपल्या MSCBचा विषय असेल किंवा दुष्काळ जाहीर करण्याचा मोर्चा असेल किंवा 7-12 कर्ज कमी करायचा विषय असेल, असे अनेक प्रश्न। परवा तर नवीनच जी आर आला होता, काय ज्या जायकवाडी जमिनी गेल्या त्यांच्यावर फौजदारी दाखल करा। तर आपण त्या दिवशी लगेच ताबडतोब तो आपण घेऊन गेलो सर्वजण तिथं आणि त्यांना तो रद्द करावा लागला कायदा। तर नरेंद्र घुले म्हणाले की क्षणिक वाऱ्याबरोबर गेलं की नुकसानच होतं, याचा अनुभव तालुक्याला आलाय। चारा छावण्यासाठी 10 लाख डिपॉझिट आणि 30 लाख रुपयांचे बॉन्ड अशा तब्बल 41 जाचक अटी घातल्यानं तालुक्यात एकही छावणी सुरू होऊ शकली नाही आणि होऊ शकणारही नाही। मुक्या जनावरांसाठी छावणी सुरू करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून 30 लाख रुपयांचे बॉन्ड घेण्यासाठी ते काय चोरटे भामटे आहेत काय असा सवाल करून 10 लाख रुपये डिपॉझिट कोठून आणले याचा ससेमिराही मागे लागू शकतो। इतर तालुक्यात बाहेरच्या माणसांना प्रवेश दिला जात नाही, मात्र शेवगावची भूमी ही भुसभुशीत आहे, ही कोणीही कोपरानं खाणावी अशी स्थिती झाल्यानं आपल्याला भुरळ पडली। आता तरी या मातीतला माणूस विधानसभेत पाठवण्याची खूनगाठ बांधावी। घोषणाबाद सरकारनं आपणास भुरळ पाडली। 15 लाख रुपये खात्यात आले का? नोकऱ्या मिळाल्या का? असा प्रश्न करून शेतकऱ्यांचे हाल या सरकारनं मोलकरणीपेक्षाही बेहत्तर केले अशी टीका त्यांनी केली। आता संधी हुकली तर आपणास कोणीही वाली राहणार नाही, राष्ट्रवादीला पर्याय नाही। जाणते राजे शरद पवारांनी शेतकऱ्यांना हजारो कोटींची कर्जमाफी विनाअट केली होती। या सरकारनं 1.5 लाख कर्जमाफीची घोषणा केली, त्यासाठी 150 कागदपत्रे जमा करावे लागतात, त्यामुळे त्याचा लाभही कुणाला मिळणं शक्य झालं नाही। कायदा आणि सुव्यवस्था तालुक्यात शिल्लक राहिली नसल्याचं घुलेंनी म्हटलं। स्वर्गीय घुले पाटील साहेबांच्या नावानं आपण अल्पदरात भोजनालयाचा हा जो उपक्रम हाती घेतला आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम केलं, त्याबद्दल सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचे मी आभार मानतो। यापूर्वी आपण तूर खरेदी केंद्र त्यावेळची तीव्र निकड होती, त्यावेळेस सुरुवात केली आहे। त्याचा फायदा आता सांगितलं त्या पद्धतीनं नेवासा, पाथर्डी आणि मराठवाड्यातल्या अन्य तालुक्यांना सुद्धा झाला आणि शेजारच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याच या मोंढ्यावरती तूर घातली हे आपण पाहिलं। त्याच्यानंतर आपण कांदा खरेदी केंद्र सुरू केलं, त्याचा सुद्धा चांगला लाभ या तालुक्यातील आणि शेजारच्या तालुक्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा झाला। आणि भविष्य काळात डाळिंबाचा सर्वे करून आपल्याला जर डाळिंब खरेदी केंद्र या मार्केट कमिटीमध्ये सुरू करण्याचा आपला मानस आहे आणि त्या पद्धतीने लवकरच
तो निर्णय आपण जाहीर करणार आहोत. यावेळी संजय फडके, भागवत लव्हाट, विजय पोटफोडे, सागर फडके, कैलास देहड्राय, रामनाथ राजपुरे, राजाजी बुधवंत, एकनाथ काळे, पंडित भोसले, काकासाहेब नरवडे, दिलीप लांडे आदींची भाषणं झाली. बाजार समितीमध्ये शेतकरी भुसार माल आणि कांदा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना पास देऊन सोमवार ते शनिवार असे 10 रुपयामध्ये जेवण मिळणार आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती अनिल मडके यांनी तर सूत्रसंचालन संजय भुसारी यांनी केलं. तर बाजार समितीचे संचालक संजय कोळगे यांनी आभार मानले. न्यूज रिपोर्टर संदीप देहड्राय, एसनान मीडिया, शेवगाव.